महाराष्ट्र आवाज न्यूज. धुळे जिल्हा परिषदेत उमेद योजनेवर प्रश्नचिन्ह. SIT चौकशीची मागणी. धुळे जिल्हा परिषद अंतर्गत राबवण्यात आलेल्या उमेद व मानव विकास योजना 2022 ते 2023 अंतर्गत महिला बचत गटांच्या नावावर कथित आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी दक्ष पत्रकार संघाच्या वतीने महिला बचत गटातील महिलांसह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं. निवेदनात नमूद करण्यात आलं आहे की योजनेअंतर्गत महिला बचत गटांना निकृष्ट दर्जाची मशिनरी पुरवण्यात आली, तसेच शासनाच्या निधीचा कथित अपहार करून महिलांच्या आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणात संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच वेंडर कंपनीच्या भूमिकेची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तक्रारदार महिलांनी आणखी आरोप करताना सांगितले की गैरव्यवहाराबाबत आवाज उठवणाऱ्या महिलांना धमकावण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे तक्रारदार महिलांना आवश्यक संरक्षण देण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाचे विशेष तपास पथक SIT मार्फत चौकशी करण्यात यावी, तसंच आर्थिक व्यवहारांचा फॉरेन्सिक ऑडिट करून गैरव्यवहारात दोषी आढळणारे अधिकारी, कर्मचारी आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनात पुढे नमूद करण्यात आलं आहे की प्रशासनाने 8 दिवसांच्या चौकशीची प्रक्रिया सुरू न केल्यास 13 जुलैपासून धुळे येथे धरणे आंदोलन व आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी निवेदन सादर करताना दक्ष पत्रकार संघाचे बापू बागुल, वंचित बहुजन आघाडीचे शंकर खरात, महिला बचत गटाच्या प्रतिनिधी भारती माळी यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. नमस्कार, माझे नाव भारती किशोर माळी, जय माता दी महिला बचत गट. आम्हाला बचत गटाच्या माध्यमातून मानव विकास योजनेअंतर्गत ऑल इन वन या मशिनरी आणि भरड धान्य या मशिनरी मिळालेल्या आहेत. आमच्या महिलांची तक्रार गेल्या 3 वर्षापासून सतत तक्रार करत असून आमची कुठेही दखल घेतली गेली नाही. म्हणून आम्ही 15 एप्रिल रोजी एक संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून उमेद अभियानातले त्यांना सांगितले की आमच्या ज्या मशिनरी आहेत त्या निकृष्ट दर्जाच्या आहेत आणि महिलांची फसवणूक झालेली आहे. याच्यावर तुम्ही ह्या मशिनरींचं काहीतरी आम्हाला मार्ग काढून द्यावा असं. तर संबंधित अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या कथनानुसार ते म्हटले की आमचं काहीच होणार नाही, खालून वरपर्यंत आमची लाईन आहे, तुमच्याकडनं काही होणार नाही. आम्ही नाशिक विभागीय आयुक्तांना तक्रार केली, आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयाला तक्रार केली, CO ऑफिसला तक्रार केली, VDOना पण तक्रार केली आणि DRDला पण तक्रार केली. पण आमच्या तक्रारीला 2 महिने होत आले. आजपर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळालेला नाही आहे आणि कुठल्याही प्रकारची चौकशी झालेली नाही आहे. चौकशी करत असताना संबंधितांवर कारवाई करा अशी मागणी असताना त्याच व्यक्ती चौकशीसाठी गावोगावी जाऊन महिलांना धमकवत आहेत आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. तरी आमची शासनाकडे अशी मागणी आहे की जे संबंधित आरोपी आहेत किंवा कथित आरोपी आहेत त्यांना तुम्ही चौकशी दरम्यान या प्रकरणापासून लांब ठेवावं, निलंबित करावं आणि जर ते चौकशीमध्ये जर गुन्हे त्यांच्यावर सिद्ध झाले तर त्यांना मात्र फौजदारी गुन्हे दाखल करावे, हीच आमची मागणी आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.